हॅलो मित्रांनो, लास्टच्या भागात आपण पाहिलं की आपण आपल्या लास्टच्या पॅचपर्यंत येऊन पोहोचलो होतो आणि आता पुढे 15-20 मिनिटाच्या क्लाइम नंतर आम्ही इथे येऊन पोहोचलो आणि बघतो तर काय जनरेटर. हाच विचार करत होतो की हा जनरेटर एवढ्या वरती का आणला आणि कशासाठी आणला. तेव्हाच थोड्या पुढे गेल्यानंतर कळालं की इथे नवीन पायऱ्या बसवायचं काम चालू आहे. कारण कारव्याच्या सीझनमध्ये गडावर गर्दी खूप वाढते, त्यामुळे एका साईडला चढता आणि दुसऱ्या साईडला उतरता यावं म्हणून गव्हर्नमेंटने आता नवीन पायऱ्या बसवायला घेतल्या आहेत. क्षणाचाही विलंब न करता आम्ही लगेच टेंट पिच करायला घेतला आणि त्याचबरोबर सनसेटही होत होता. मग काय मस्त सगळ्यांनी सनसेटचा आनंद घेत फोटोज वगैरे काढले आणि जसजसा अंधार व्हायला लागला आमच्याकडे जे काही होतं त्यावर मस्त आम्ही ताव मारला आणि लवकर झोपी गेलो. सकाळी मस्त लवकर उठलो आणि सह्याद्रीमधल्या सुंदर अशा सनराईजचा आनंद घेतला, जो आपल्याला रोजच्या जीवनामध्ये पाहायला नाही मिळत. मग सनराईज बघून झाल्यानंतर मस्त आम्ही टेंट अनपिच केले आणि फोर्ट एक्सप्लोअर करायला निघालो. एका साईडला खोल अशी दरी आणि त्या दरीमधून दिसणारा सुंदर असा व्ह्यू. इथून पुढे चालत गेल्यावर आम्ही येऊन पोहोचलो त्र्यंबक दरवाजाला. जर तुम्ही साम्रत गावातून वरती चढायला सुरुवात केली तर तुम्ही येऊन पोहोचता त्र्यंबक दरवाजाला. इथून थोडं पुढे गेल्यावर आपण येऊन पोहोचलो या नेढ्याच्या इथे. इथून तुम्हाला अनेक किल्ले पाहायला मिळतात, जसं की आजोबा पर्वत, अलंग, मदन, कुलंग असे अनेक किल्ले पाहायला मिळतात. 2 तासानंतर आम्ही गड उतरून खाली आलो आणि तिथून थेट गेलो अमृतेश्वर मंदिरात. अमृतेश्वर मंदिर हे 1200 वर्ष जुनं शिवमंदिर आहे. याच्या प्रत्येक खांबावर कळसावर तुम्हाला विविध प्रकारच्या कोरीवकाम पाहायला मिळतं, जे खूप सुंदर दिसतं. इथेच आम्ही दर्शन घेतलं आणि आमची ट्रेक संपवली. अशाच विविध ट्रेक आणि ट्रॅव्हलच्या व्हिडिओ पाहण्यासाठी माझा इंस्टाग्राम आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये.